जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याच्या जगन्नाथ अभ्यंकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा सर्व महाराष्ट्राच्या शिक्षकांचे लाडके शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर साहेबांनी दिनांक 10 ऑगस्ट रोजी परभणी येथे शिक्षक सेनेच्या विविध प्रश्नांवर बैठक घेतली। या प्रसंगी पदवीधर मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले। या प्रसंगी श्री दिलीप घुगे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ समन्वयक यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आयोजक राखेसर यांनी केले होते। म्हणजे त्या निर्णयामध्येच आता अडचण अशी आहे की एकीकडे आम्ही लार्जर बेंचच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आहे आणि लार्जर बेंचचा निकाल स्टेट गव्हर्नमेंटवर कंपल्सरी आहे। तो लार्जर बेंचचा निकाल कन्सिडर करून बाकीच्या खंडपीठ निकाल देते आणि राज्य सरकार लार्जर बेंचच्या निकालाला चॅलेंज न करता त्याची इम्प्लिमेंट करत नाही। असं परस्पर विरोधी झालं सर तो असा असला तरी तो त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करायला हरकत नाही। म्हणजे समजा आता लागल्या दिवशी म्हटलं की नो हे तुमचं चुकीचं आहे तर मग तुमचा ती रद्द होईल। तुम्हाला जर दिला असेल काय बेनिफिट जर दिला असेल तर तो बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही। मला म्हणून मला जे पाहू द्या तुमचा निर्णय आहे का तर मला पाठवा स्टडी पण तसं असेल तर मग त्या संदर्भात सर्क्युलर काढायला आम्ही दुसरं असं झालं याच्यात की NPSचे जे आपले लोक आहेत सर सगळे टप्पा अनुदानावरचे त्यांना आता टप्पा अनुदान पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी द्यायच्यात देणार असं आता जाहीर झालं टप्पा अनुदान। पण त्याच्यात काय होते सर जे पाठीमागे राहिले त्यांना NPS खातं आत्ताच उघडायला लावलं तर त्यांचं कारण रगडतच चाललं सर टप्पा अनुदान। त्यांचं भविष्याची प्रश्न तयार होईल। NPS ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावर काढायला जर त्यांना NPS ज्या आहेत 40 असेल तर 40, 60 असेल तर 60 तर सरकारने त्या प्रमाणात हिस्सा दिला तर ते भविष्य सुरक्षित होईल सर। हा एक दुसरा मुद्दा। आणि तिसरा आता रिसेंट सर अतिशय आमचा कनिष्ठ महाजनी शिक्षकांचा आहे ते नवीन संच मान्यता द्यायला सर 45 मिनिटाची तासिका 40 मिनिटं केली आणि 20 ते 30 केली। त्याच्यामुळं आणि एकीकडे पवित्र पोर्टल थ्रू भरती करणार म्हणणार आहे ते तिकडून रिड्युसिंग यायले सर सगळं पोस्ट। तुम्ही खाली 5 वर्षापूर्वी जॉईन झालेला TET असलेला त्याला तुम्ही जर ती पोस्ट देणार असाल तर आयुष्यभर ही व्यक्ती त्या सिनियर माणसाच्या डोक्यावर बसेल। त्यामुळे ते आपण केलं नाही आणि कोल्हापूरच्या हायकोर्टाने जो निर्णय दिला तो या संदर्भातला आहे। तर मी म्हणत नाही कारण त्याच्यामध्ये आता लिगल डिपार्टमेंटकडे आपल्या स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटने ते प्रकरण रेफर केलं आहे आणि हे जे ठरवलेलं हे जे हायकोर्टाचा निर्णय आहे हा सगळ्यांना युनिफॉर्मली फॉलो करायचा सगळ्याचा का त्या संदर्भात त्यांची न्यायचं आहे। पण इन द मेन टाईम आता तुम्ही तुमचं कॉमन सेन्स वापरून जर तुम्हाला प्रमोट करायचं असेल तर प्रमोट करू शकता पण कोणाला करता येईल की जे त्या सिनियरिटीमध्ये आहे तर कोइन्सिडेंटली TET म्हणा अशांना तुम्हाला कॉम्प्लेक्स प्रमोशन देतात। विषय आला ना 25च्या GPM स्कीम तात्काळ दिलेल्या कोण आहे जरा पाहतो त्यांना द्यायला सांगा काय ज्या वेळेला ते मॅन्युअली देत होते ज्यावेळेला मॅन्युअली होतं तेव्हा जुलै महिन्यामध्ये देत होते जुलै ऑगस्ट मॅक्झिमम सप्टेंबर पण ते मॅन्युअली शक्य होतं
आता ते एक कड दाबली की तुम्हाला मिळते ना ऑर्डर. त्यामुळे आता काय होत नाही. चला आता हे विषय जे तुम्हाला दिले होते तेच संपले. काही इंडिव्हिज्युअल विषय असेल ते एक एक मांडा. आमच्या जागेवरच मांडा. मी नेताजी सुभाष विद्यालय पाथरी इथं मुख्याध्यापिका आहे. 1/7/2024 पासून कायम मुख्याध्यापिका आहे. पण दर महिन्यात आमचे पगार बिल अजूनही आमचे या जुलै पेढीन ऑगस्टचे पगार बिल कॉन्सोलेट पण झालेले नाही. आमचे पहिल्यांदा आम्ही EO लॉग इनला पाठवलं होतं. त्याच्यानंतर आमचं पहिल्यांदा मॅडम ते नाही पगार न होण्याचं कारण अडथळ्याचं कारण तुम्ही सांगता का मी सांगू? अडथळ्याचं कारण म्हणजे आमच्याकडे डिस्प्यूट आहे संस्थेमध्ये आणि एक महिला आहेत त्या एक महिला आहे त्या प्रत्येक दररोज माझ्या ऑफिसला असतात आणि बिलाच्या संदर्भात त्यांच्या काही ना काही इश्यू करत असतात. तरी पण आम्ही मार्गदर्शन घेतलंय डिवायडीनं पत्र दिलंय आम्हाला आणि आज यांचं बिल आम्ही फॉरवर्ड केलं. आज यांनी फॉरवर्ड केलं. मग मी तिकडे जाऊन ते युनिटला जाऊन दिलं ताबडतोब. पण ते म्हणे सेकंड लॉट पण झाला. गेल्या महिन्यात पण हेच कारण मॅडम सर यांचं काय झालेलं होतं यांच्या नियुक्तीवरच मॅडमने ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्या खूप स्ट्रॉंगली यांचं अप्रोल आहे. ते माध्यमिकचं आहे त्या म्हणतात ह्या माध्यमिकच्या आहे त्यांचं माध्यमिकचंच बिल यांनी करावं ज्युनियरचं. पण माध्यमिकचं पण लेट होतं. ते आहे आम्ही ते तसं केलं होतं पण त्या महिलेने आत्मदहनाचा इशारा दिला. मग डिवायडीकडे गेले. डिवायडीने मला फोन केला. पुन्हा त्यांनी पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर आम्ही त्यांचं आता फॉरवर्ड केलं. आता पत्र दिलं तरी पण हे पत्र याच्यात नाव नाही माझं ह्याच्यात नाव पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. नेताजी सुभाष विद्यालय वेतन अधीक्षक शेवटचं पॅरेग्राफ वाचून टाका मॅडम. काय शेवटचा पॅरेग्राफ वाचा. विषयांकित प्रकरणी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद परभणी यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मान्यता दिलेल्या मुख्याध्यापक यांनी उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावर कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन देय अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पत्रक माध्यमिक परभणी यांना सादर करा. त्याप्रमाणे केले सर आता त्यांचे मे जूनचे पण झालेले नाही. त्या महिला करून आता हे झालं हे क्लिअर झाला आपला विषय. पुढच्या महिन्यात किंवा या महिन्यात होत असेल तर मी या महिन्यात करून देते. मे जूनचं सुद्धा मे जूनचं नाही झालेलं. 6 महिने आमचं वेतन ह्याच्या आधी आमचं 6 महिने साहेब आमचं वेतन आसपास 6 महिने. हो सर आता क्लिअर पत्र आलंय त्यामुळे आता काही अडचण नाही. तुम्ही त्याच्यावर नाव टाकून आणायला मी नाही सांगितलं. त्यांनी नाही. मी नाही सांगितलं. वेतन विचारलं अधीक्षक साहेबांनी सांगितलं की त्यांना सांगायला मग सांगितलं ना केलं ना. नामांपत्र केलं ते त्यांचं नाव टाकून आणा. स्वाती अतुल दातार असं लिहून आणा मी म्हणून. त्यांना सांगितलं वेतन अधीक्षकांनाही सांगितलं फॉरवर्ड पण केले. आता बिल आता तुमचं होणार आहे. फॉरवर्ड करून मी आम्ही नाही सांगितलं. मी तुमचं 19 जूनलाच फॉरवर्ड केलेलं आहे. नाही सर कसं होते इथे तक्रारी खूप जास्त आहे. सगळ्यांना माहिती आहे सर. इथं माझ्या ऑफिसला तक्रार करणारे कसे आहेत सर. शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये प्रदान करणारे नक्की आहे. नाही आतमध्ये सर एखादी तर रॉकेल घेऊन आले आणि असं ओतून घेऊन आले. मग काय करायचं आम्ही आमच्या समोर एकदम तेवढ्या लोक गाडीवर ओढून घेतली त्यांचं काय करणार आता? मग सांगा ना मॅडम आमची 6 महिने वेतन आमचं मागताय. मी आता क्लिअर पत्र आणले. क्लिअर पत्र आणले. आता यापुढे आणि काय साहेब होणार? तेव्हापासून माझे वेतन निश्चितही झालेले नाही. लेखाधिकारी म्हणतात की मार्गदर्शन यांचं पाहिजे. संस्थेत अध्यक्ष सचिव कोण आहे हे ह्यांनी मार्गदर्शन करावं असं लेखाधिकारी म्हणतात. कोणीच नाही ना तुमच्या. मान्यता जी झालेली आहे त्या मान्यता तुम्हाला तिथे आहे आणि तुम्हाला एका विशिष्ट स्केलमध्ये मान्यता दिली आहे. हो हो त्याच्यानुसार तुम्हाला डायरेक्टली सिनियर ऑडिटरकडे जाता येतं. वेगळी मान्यता घेण्याची आवश्यकता येस सर नाही. मी तेच सांगते. तुम्हाला मान्यता पत्र जे दिलेलं आहे त्यामध्ये स्केल दिलेलं आहे. हो
आणि तुमच्या सर्वांचे प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो. आज या ठिकाणी माननीय अभ्यंकर साहेब यांची या ठिकाणी नांदेड, हिंगोली आणि परभणी या 3 जिल्ह्याच्या माध्यमातून आजचा जो दौरा होता, मला साहेब तुमच्याकडे बघून असं वाटतं की महाराष्ट्र राज्याचे भविष्यातले शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही जर काम केलं तर या आठवड्यामध्ये खूप काही शिदोरीचे गाठोडं तुमच्याकडनं शिकायला मिळाले आणि ते आयुष्यात आमच्यासारख्या नवीन होतकरू राजकारणी लोकांनी तरी इथं शिकलं पाहिजे. कारण मी सभापती म्हणून काम केलंय, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलंय, मार्केट कमिटी संचालक म्हणून काम केलं, पण असं कोणीतरी म्हणजे आम्हाला शिकवणारं, गाईड करणारं माझ्या आयुष्यात मला कोणीच भेटलं नाही. पहिल्यांदा आपण आमचे गुरु झालात आणि याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. निश्चित साहेबांचा दौरा हा खूप मोठ्या यशस्वी फलदायी ठरलेला आहे. प्रत्येकाच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्यात. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की पदवीधर मतदारसंघाची जी काही येणारी निवडणूक आहे ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इलेक्शन डिक्लेअर होईल. आपल्याला 2 महिन्याचा वेळ आहे. त्यात आपल्याकडची काही नोंदणी राहिली असेल, शिक्षक म्हणल्यावर जवळपास मॅक्झिमम लोकांची झाली असणार, पण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची नोंदणी राहिली आहे. त्यांना माझी विनंती आहे, नम्र विनंती आहे की तुम्ही नोंदणी जास्तीत जास्त करून घ्या आणि तुमच्याकडे जे काही आमच्याकडे फॉर्म आहेत उपलब्ध आहेत ते घेऊन जा. त्याला 2022 पूर्वीचं पदवीधर असणं आवश्यक आहे. त्याला आधार कार्ड, मतदान कार्ड, इलेक्शन, त्याच्यानंतर एक पासपोर्ट साईज फोटो, डिग्री किंवा 3rd इयर पासआउट झालेली एक झेरॉक्स, महिला असेल तर पॅन कार्ड, एवढे डॉक्युमेंट लागतात. त्याला फक्त जोडून घ्या. आमच्याकडे फॉर्म आहे, ते फॉर्म देतो. जास्तीत जास्त मोठ्या संख्येने भरून घ्या. निवडणुकीला वेळ आहे, बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलू. आज विनंती एवढीच. प्राथमिक आणि माध्यमिकला आपण देऊन टाका, आताच देऊन टाका. जेवढे आपले पदाधिकारी आहेत ना, हे काम मोठ्या प्रमाणात करायचं. आपलं रजिस्ट्रेशन वाढलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. त्या दृष्टीने पूर्ण ताकदीने आपण जर काम केलं ना ते निश्चितपणे आता विजय मिळू शकतो. लोक कंटाळलेले आहेत आणि काहीतरी आपल्याला मिळते आहे याच्या भरोशावर जे काही आता चालत होतं त्याच्यावरला विश्वास लोकांचा हळूहळू उडायला लागला आहे. तरुण पिढीचा तर नक्कीच नाही. त्याच्यामुळे जे ग्रॅज्युएट लोक आहेत ना ते तुमच्या तर घरामध्ये प्रत्येकाच्या 2-2, 3-3 ते सहज सापडतील. त्याच्यामुळे असे तुम्ही 5-5, 6-6 लोकांना कमीत कमी जर कॉन्टॅक्ट करून फॉर्म भरून घेतलेत ना तर मोठी स्ट्रेंथ होईल आपली आणि हे शक्य आहे मराठवाड्यामध्ये. म्हणून आता ती शक्यता लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी जरा जोरकसपणे काम करण्याची गरज आहे. नमुना म्हणून फॉर्म यांच्याकडून तुम्ही काही ते द्या तुम्ही. सर, सत्काराला उत्तर. कशाबद्दल दौरा होता हां, सांगा. आम्ही मीडियावाला. कशाबद्दल होता तुमचा परभणीमध्ये? कुठे आहेत सर? कुठे आहेत? अलीकडे राकेश सर कुठे? सर सर, आपण आज या ना सर. परभणी, हिंगोली आणि नांदेड हे दौरा करत आहेत. विशेष शैक्षणिक विभागातल्या अनेक अडचणी आपल्या निदर्शनात आले, तर आपण याच्यावर काय तोडगा घेऊन करणार आहात सर? दौऱ्याचे माझे मुख्य 3 उद्देश होते. पहिला उद्देश जो होता तो असा की वनराई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली पाहिजे. आमची संख्या खूप मोठी आहे. शिक्षण खात्यामधली विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, यांच्या मदतीने जोपर्यंत आपण याच्यामध्ये लक्ष घालत नाही, मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षरोपण करत नाही, त्याचं संगोपन करत नाही, तोपर्यंत जगाला धोका निर्माण करणारं जे कारण आहे ते हे वनराई नष्ट होण्याचं आहे. ते जोपर्यंत आम्ही याच्यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत आमचा प्रश्न भारताच्या पुरता तरी कमीत कमी हा सोडवला जाऊ शकत नाही. आणि म्हणून या सर्व शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून माझा दुसरा उद्देश जो होता तो हा की आपल्या या 3ही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. ते तुम्ही आता बघितलं असेल. शिक्षणाधिकाऱ्यांकडे विषय आपण मांडल्यानंतर त्या प्रश्नांच्या बाबतीत सीओंकडे दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना आणि अन्य अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यासमोर या सगळ्या प्रकरणांचा आढावा घ्यावा आणि त्या शिक्षकांना या ठिकाणी जाग्यावर याची सोल्युशन मिळावं, त्यांच्या त्या शंकांचं आणि प्रश्नांचं निराकरण व्हावं या दृष्टिकोनातून हा दुसरा उद्देश आमच्या या दौऱ्यामागे होता. तिसरा पदवीधर मतदारसंघ आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये आमची नोंदणी अजूनपर्यंत तुलनेनं कमी आहे. एवढा मोठा फोर्स, कारण मराठवाड्यामध्ये शिक्षक सेना ज्या मजबूतीने उभी आहे एवढ्या कोणत्याच विभागामध्ये नाही. असं असतानासुद्धा या ठिकाणी आमची मतनोंदणी जर कमी होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. म्हणून आमच्या सगळ्या लोकांना, जेवढे काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, मोठ्या संख्येने शाळांमध्ये आहेत. मराठवाड्यामध्ये शाळा सापडणार नाही या ठिकाणी शिक्षक सेनेचा पदाधिकारी कार्यकर्ता नाही. त्यामुळे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये एनरोलमेंट करून घेणं आणि मग एक सशक्त उमेदवार, तरुण उमेदवार त्यासाठी आपण त्याला उभं करून निवडून आणणं हा एक तिसरा उद्देश माझा होता. थँक्यू. धन्यवाद सर, आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल. आता सर